शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो. यापुढे पार्थ काळजी घेईल. अजित पवारांकडून मुलाची पाठराखण. कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याआधी तज्ज्ञ वकिलांमार्फत त्याचा अभ्यास करायचा असतो. मुंढव्यातील जमीन व्यवहारात ही खबरदारी घेण्यात आली नाही. मला याबाबत माहिती असती तर हा व्यवहार मी होऊ दिला नसता, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. मुंढवा आणि बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या मुलाची पार्थ याची पाठराखण केली. कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारात एका रुपयाची देवाणघेवाण झालेली नाही. विक्रेत्याला कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत. जमिनीचा ताबा घेण्यात आलेला नाही. मात्र या व्यवहारात खरेदी खत करायला नको होते ते कसे करण्यात आले ते माहीत नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. चौकशी समितीच्या अहवालातून याबाबतचे सत्य समोर येईल, असे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. सध्या गाजत असलेल्या पुणे गैरव्यवहारामुळे अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार हे विरोधकांच्या रडारवर आहेत. हे समोर आल्यानंतर अजित पवार शनिवारी पहिल्यांदाच पुण्यात आले होते आणि यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेत मुंढवा जमीन व्यवहार चुकीचा असल्याची कबुली दिली, तरी आपल्या मुलाची पाठराखण केली. हे प्रकरण उजेडात आल्यापासून मी अद्याप पार्थला भेटलेलो नाही. उद्या मी त्याच्याशी बोलेन. कितीही विश्वासू लोक असले तरी याचे व्यवहार तज्ज्ञांशी चर्चा करून घ्यायचे असतात. भले 4 पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातून शिकतो. तो यापुढे काळजी घेईल, असे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेडल इथं गट क्रमांक 414/1 जमिनीच्या बाबत काहीतरी आरोप झाले. मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी. त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडे तक्रार करावी. संबंधितांनी त्याची चौकशी करावी. कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर आणावं. आता ही 25/3/1994 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत जमीन मिळणेकामी खरेदी विक्री संघाने प्रस्ताव दिला होता. कधी 94 साली. नंतर 4थ्या महिन्यात म्हणजे पुढच्याच मार्चला प्रस्ताव दिला. एप्रिलला ग्रामपंचायत मिळत होती. त्यांनी शासकीय जागा मिळावा, ठराव मिळावा असं मागणी आम्ही म्हणजे संघाने केली. 15/4ला विषय नंबर 7 मध्ये ती 5 एकर जागा देण्याबाबतचा ठराव झाला. कारण ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा पाहिजे असेल तर त्यांचा ठराव लागतो. 11/5/94ला 2 महिन्यांनी त्यांची सर्व कागदपत्राची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाला. तहसीलदारांनी काही प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत पत्र संघाला दिलं. संघाने ते सगळं काही नीटनेटकं केलं. त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि साधारण त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांचे पत्र संघाला मिळाले. शासन आणि कागदपत्राची पूर्तता मेढ्यात येथील जमिनीच्या बदल्यात 5 एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत कालावधी गेला आणि 22ला पुन्हा 2001ला ही मेढत गावातील गायरान जमीन संस्थेच्या व्यवसायासाठी देण्याकरता शिफारस पत्र आलं आणि तशा पद्धतीनं ही जमीन माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत त्यावेळेस ठरवली 2003ला बरं का, 1.5 लाख रुपये. तुम्हालाही माहिती आहे की त्यावेळेस जमिनीचा दर काही एवढे नव्हते तिकडच्या आणि तिथं तर मला वाटतं कमरे एवढा खड्डा होता. म्हणजे मी नंतर कितीतरी मुरुम टाकून ते सगळं भरून घेतलं. संघाला मदत केली होती मी त्यावेळेस आणि त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांनी ताबा पावती 2003ला 5व्या महिन्यात दिली संघाच्या नावाने. म्हणजे मागणी केली 94/3ला मार्च 3ला आणि झालं 2003ला. म्हणजे 9 वर्ष त्याला गेली आणि त्याच्यानंतर मग ते एने. आता एनेच्या बद्दल तर आम्ही निर्णय घेतला. आता एने काढूनच टाकला. त्या एनेच्या बद्दल एवढ्या तक्रारी यायच्या. आता एने प्रकरणच ठेवलेलं नाही राज्य सरकारने. आता 2020 मध्ये मला असं वाटलं की तिथं आता जरा पंप करावा, कारण बारामती वाढली, एक गोडाऊन करावं, मंगल कार्यालय करावं, असं काय 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 आमचं ठरलंय. तशा पद्धतीनं झाडं लावली, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचंही काहीतरी काढलं होतं म्हणे. माझी विनंती आहे की जर
त्याच्यामध्ये पुरावे असतील, कागदपत्रांचे सगळे दाखले असतील, पण चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे. पण आता बऱ्याच कुठल्या जमिनी काढतात आणि त्यांच्या नातेवाईकांनी असं केलं, यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं. मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार, एवढंच मला सांगायचं. दादा, राज्यात महायुती संघ लढणार आहे का प्रत्येक ठिकाणी? त्याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी, तसंच एकनाथरावजी, तसंच सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी आणि काही एकनाथरावांनी ज्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला ते कदाचित उमेश सामंत आणि काही कोणी असतील, त्यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल. आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे. पण मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो. जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत. आताही आमचा प्रयत्न चाललेला आहे की मताची विभागणी न होता, जसं आमचं एनडीएचं सरकार केंद्रात आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, तसं चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये जनतेने महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं. शेवटी तो जनतेचा अधिकार आहे. भाजपनं तयारी केली लढायची, तयारी करायची. प्रत्येक जण आपापला ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश आलं ठीक, नाही यश आलं तर ज्या गोष्टी घडतील त्याला सामोरं जायचं. ड्रोनवर बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या भेट्या घालताना दिसतात, त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे. तपासाचा भाग आहे. त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे. पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं. नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही. बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा. मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.